नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, शेतकऱ्यांचं अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाऊसही झालेला आहे. काही ठिकाणी ढगफुटी खूप शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, फुटतूट झालेली आहे. त्यानंतर पशुधनही काही जाग्यावर वाहून गेलेलं आहे अतिवृष्टीने. आणि काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी साचून सगळे पिकं काय झालेले आहेत, धुळीस मिळालेले आहेत, नेस्तनाबूत झालेले आहेत. खूप अतोनात यावर्षी शेतकऱ्यांचं पावसाने नुकसान झालेलं असल्यामुळं त्यामध्ये आता नंतर मग शेतकऱ्यांसाठी पंचनाम्याची योजना आणली. काही ठिकाणी पंचनामे करण्यास महसूल विभागाचे अधिकारी आले. शेतकऱ्याचे पंचनामेही झाले त्यामध्ये आणि सर्व काही पंचनामे वगैरे व्यवस्थित केले. पण पाहिजे तेवढी जी रक्कम आहे ती काही शेतकऱ्यांना ती मिळाली नाही. ठीक आहे, असू द्या. त्यानंतर सर्व काही पंचनामे झाले. खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान होऊनही काही शेतकऱ्यांच्या पदरी आणखीन अद्यापही आजही निराशाच काय झालेली आहे, राहिलेली आहे. आणि इतकं नुकसान झालेलं आहे खूप भरपूर मोठ्या प्रमाणावर. तरीही शेतकरी आणखीन अतिवृष्टी भरपाई किंवा मग नुकसान भरपाई, अनुदान म्हणावं लागेल, त्यापासून आणखीन अद्यापही वंचित आहेत. त्यांना काय केलेलं आहे आणखीन मिळालेलं नाही. मग मध्यंतरी काय केलेलं आहे, सरसकट जाहीर केलं शासनाने, तेही त्यांच्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेलं आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रियामध्ये नाव टाकलं होतं. त्यांची काही शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया केली. काय ई-के-वाय-सीची प्रक्रिया का शेतकऱ्यांना करावी लागली, तर ते की ज्या शेतकऱ्याकडं फार्मर आय डी नव्हते, फार्मर आय डीची अडचण आहे, अशा शेतकऱ्यांना हे करावं लागलं. ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण इथून पुढं सर्वच शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, की फार्मर आय डी शिवाय तुम्हाला कुठलीही कोणतीही सुविधा मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणं अत्यावश्यकच आहे आणि फार्मर आय डी काढूनच घ्यावाच लागेल. नसता तुम्हाला मग कोणतीच सुविधा शासकीय शेतीविषयक ज्या सुविधा आहेत त्या एकही सुविधा तुम्हाला भेटणार नाहीत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि मग लक्षात ठेवून मग तुम्ही फार्मर आय डी काय करायचा आहे, आपला जनरेट करायचा आहे. जवळच्या शेती सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे. त्यामुळंच काही शेतकऱ्यांना अनुदान अद्याप मिळालेलं नाही, पडलेलं नाही. काही शेतकऱ्यांना कमी पडलेलं आहे. काही कारण का काही शेतकऱ्यांचा फार्मर आय डी जनरेट झाला तर त्याला पूर्ण जमीन अटॅच नाही. काही जमीन काय झालेली आहे, गटं वगैरे राहिलेली आहेत तसेच. त्यामुळं मग त्या शेतकऱ्यांना ही ई-के-वाय-सीच्या आधीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. पण अनुदान अद्याप पडलेलं नाही. तर त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, की आपल्याला तर फार्मर आय डी अत्यावश्यकच आहे, लागणारच आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी केली, फार्मर आय डीही आहे, तरी अद्याप अनुदान पडलं नाही. मग त्यांनी काय करायचं, आपलं बँक अकाउंट चेक करायचं आहे, पाहायचं आहे, बँकेला आधार लिंक आहे का? हे सगळं केल्यानंतर मग आता काय जवळपास 20-25% शेतकरी काय झालेले आहेत, अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. काही शेतकऱ्यांना ₹3,000 एकरप्रमाणेच मिळालेलं आहे. असे काय केलेलं आहे, अनुदान पडलेलं आहे. काही शेतकऱ्यांना थोडंसं कमी तुटपुंजी रक्कम काय झालेली आहे, म्हणजे क्षेत्र भरपूर आहे, पण रक्कम काय झालेली आहे, कमी पडलेली आहे, असंही झालेलं आहे. पण जे काही शेतकऱ्यांना आता सगळं त्यांचं ओके आहे, फार्मर आय डी आहे आणि इ त्यामुळं मग डायरेक्ट ई-के-वाय-सीमध्येही नाव नाही आलेलं असल्याने त्यांचं सगळं ओके असल्याने त्यांनाही अनुदान पडलेलं नाही. आणि काही शेतकऱ्याचा फार्मर आय डी नाही, त्यांनी मग ई-के-वाय-सीची प्रक्रिया ओ-टी-पीच्या माध्यमातून केलेली आहे. त्या शेतकऱ्याला काहींना तेही अनुदान पडलेलं नाही. सर्व शेतकऱ्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे, की तुम्हाला जरी अनुदान पडलं नसलं तरी तुम्ही काही काळजी करायची नाही, घाबरायचं नाही. तुम्हाला लवकरच अनुदान काय होणार आहे, जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये. कारण सध्या आता आचारसंहिता आहेत, निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, नगरपंचायत, नगरपरिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याचे निकालही झालेले आहेत. पण परत महानगरपालिकेचे लागलेले आहेत. पण तुम्हाला फिक्स काय होणार आहे, अनुदान पडणार आहे. काळजी करायची नाही, घाबरायचं नाही. तुम्हाला जवळपास तुमचं अनुदान जे पडेल ते 10 जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या खात्यावर काय होणार आहे, थेट महा-डी-बी-टी थ्रू वर्ग केलं जाणार
आहे. त्यामुळं मग तुम्ही घाबरायची काळजी नाही, चिंता करायची गरज नाही. तुमचं सगळं काही व्यवस्थित ओके असताना सुद्धा तुम्हाला अनुदान पडलं नाही. तुम्ही विसरलात अशातलं शासनाकडून भाग नाही, तर तुम्हाला फिक्स काय होणार आहे, अनुदान तुमच्या खात्यावर येणारच आहे, पडणारच आहे. काळजी करू नका, घाबरायची काहीही गरज नाही, चिंता वगैरे करायची नाही. 10 जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या अकाउंटला महा-डी-बी-टी थ्रू पैसे 100% तुमच्या खात्यावर काय होणार आहेत, जमा होणार आहेत. राहिलेले शेतकरी ज्यांचे अनुदान वगैरे पडलेले नाहीत, अद्याप एकही रुपया त्यांना मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांनाच फक्त काय होणार आहे, येणार आहे. आणि जे काही फरकाचं आहे ते नंतर त्याचा शासन विचार करेल आणि नंतर मग ते काय होणार आहे, सर्वच शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होतील. पण अद्याप ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया अनुदानाचा आला नाही, अशा शेतकऱ्यांना 10 जानेवारी 2026 पर्यंत सर्वच रक्कम जी आहे त्याच्या क्षेत्रानुसार ती काय केली जाणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आहे, काळजी करायची गरज नाही. इतरत्र कुठेही जाऊ नका. राहिला प्रश्न फार्मर आय डी कार्डा नसेल तर तोपर्यंत फार्मर आय डी तुम्ही काय करायचं आहे, काढून ठेवायचा आहे. आणि ज्याचा फार्मर आय डी नाही त्यांना ही KYCची प्रक्रिया सांगितलेली आहे, त्यांनी ती पूर्णही केलेली आहे. त्यामुळं मग शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही. तुमचं जे हक्काचं अनुदान आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही त्याच्यापासून वंचित राहणार नाही, तर तुम्हाला वगळण्यात येणार नाही, त्याची काळजी करायची गरज नाही. 10 जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यात महा-डी-बी-टी थ्रू हे अनुदान फिक्स म्हणजे फिक्स काय होणार आहे, तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. फक्त राहिलेले जे वगळलेले शेतकरी असतात तेच त्यांनाच भेटणार आहे. आणि ज्यांना काही भेटलेलं आहे त्यांना परत भेटणार नाही. पण ज्यांना काही कमी वगैरे भेटलेलं आहे फरकामध्ये, तर त्यांचा शासन विचार करू शकतो, होऊ शकतो. पण अद्याप तशा काही हालचाली शासन स्तरावर झालेल्या नाहीत आणखीन. पण सध्या आता इलेक्शनचा राडा असल्यामुळं ह्याच्याकडं थोडंसं काय झालेलं आहे, शेतकरी योजनेकडं शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण सध्या आचारसंहिता वगैरे आहे. 15 जानेवारीपर्यंत सर्व इलेक्शनच्याही हालचाली आहेत. सर्व काही गोष्टी काय होणार आहेत, होणार आहे. त्यामध्ये पण हे जुना जे आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा हा जुनाच राडा असल्यामुळं शेतकऱ्यांना 10 जानेवारी 2026 पर्यंत काय होऊ शकतं, याचा त्यांच्या अकाउंटला ही पैसे जमा होऊ शकते. त्यांनी काळजी करायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. फिक्स त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, पैसे येणार आहेत. शेतकऱ्यांनी काय निश्चिंत राहायचं आहे. धन्यवाद.